NaCl3 क्लोराइड केलं की अल्कोहोल इज कन्वर्टेड इनटू अल्कील क्लोराइड. अल्कोहोल जर PBr क्लोराइड केलं की अल्कील ब्रोमाइड मिळणार आणि अल्कोहोल P आहे की फॉस्फरस ट्रायआयोडाइड क्लोराइड केलं की आपल्याला कंपाऊंड मिळणार आहे बघा अल्कील आयोडाइड. म्हणजे अल्कोहोल इज अल्सो कन्वर्टेड इनटू अल्कील क्लोराइड, अल्कील ब्रोमाइड, अल्कील आयोडाइड. यांचं लक्षात बघा या ठिकाणी आपल्या अजून मेथड ऑफ प्रिपरेशन ऑफ अल्कील हॅलाइड. मेथड नंबर किती जोडायचा आम्हाला? पहिली कुठली? फ्रॉम. कुणापासून तयार करायचा आहे? फ्रॉम अल्कोहोल. ओके. की ज्या अल्कोहोल पासून तयार करताना हायड्रॉक्सिल ग्रुप अल्कोहोलचा रिप्लेस करतो. कशाला करतो आपण? हॅलोजन करतो. बघा पहिल्या रिएजन मध्ये सुद्धा आपण हॅलोजन रिप्लेस केला, दुसऱ्या सुद्धा रिएजन मध्ये आपण हायड्रॉक्सिल पासून रिप्लेस केला हॅलोजन. असे रिएजन संपले किती? 2. रिएजन नंबर किती राहिला तुमचा? तिसरा. ओके. रचा reaction with number C बघा. reaction with thionyl chloride or sulfonyl chloride which having a formula SOCl2. okay, so this process or it is also called as Darcy process. okay, CET JEE चे एग्जामच्या नुसार ही मेथड किंवा ही रिएक्शन महत्वाची आहे, इम्पॉर्टंट आहे. बघा रे, वी कन्सिडर एक्झाम्पल ऑफ अल्कोहोल R-OH reacts with thionyl chloride SOCl2 in the presence of, we have taken the catalyst pyridine. So in this reaction OH group is replaced by halogen Cl. C ने replace करा. फॉर्मेशन काय नाव सांगा? अल्कोहोल इज कन्वर्टेड इनटू R-Cl प्लस H नेता Cl HCl. it is in gaseous form. Yes, how? So this is the SO2, it is in gaseous form. okay, या ठिकाणी या R-Cl नाव काय देणार? अल्कील क्लोराइड. alcohol is converted into alkyl chloride. So these processes are also called as Darcy's process. So in this reaction HCl byproduct HCl and SO2 it is in gaseous form. Hence, so this is the best method for the preparation of alkyl halide. Remember, so this is the best method for the preparation of alkyl halide. Why? Because of these byproduct HCl and SO2 it is prepared in gaseous form, so it is easily escaped out. So hence this is the best method for the preparation of alkyl halide. So these processes are also called as Darcy's process. मगाशी आपण बघितलेला आहे, primary and secondary alcohol require GnCl2 catalyst. okay, mixture of concentrated HCl and unhydrogen GnCl2 called Lucas reagent. These processes are also called as Bruce process. okay, जर समजा अल्कोहोल ची थायरोइड क्लोराइड बरोबर रिएक्शन झाली, प्रेझेन्स ऑफ पायरिन घेतला. ओके, सो इन दिस रिएक्शन त्या ठिकाणी अल्कोहोलचं कन्वर्जन जर अल्किल क्लोराइड मध्ये होत असेल तर त्या ठिकाणी त्या प्रोसेसला आपण नाव काय देणार? Darcy's process. Here we have to complete the method number 1. okay, from alcohol is converted into, कशामध्ये अल्कोहोलचं कन्वर्जन केलं सांगा? alcohol is also converted into alkyl halide. okay, then method number 2, we are going to start method number 2. from hydrocarbon alkyl halides. बघा काय वाक्य सांगतोय? alkyl halide is prepared from saturated hydrocarbon and
अनसॅच्युरेटेड हायड्रोकार्बन. सॅच्युरेटेड हायड्रोकार्बन कोण असणार सांगा रे? सॅच्युरेटेड हायड्रोकार्बन आपण बघितलेलं आहे. सॅच्युरेटेड हायड्रोकार्बन म्हणजे कोण असणार सांगा मला? अल्केन. अनसॅच्युरेटेड हायड्रोकार्बन म्हणजे कोण असणार सांगा मला? अल्कीन. अँड कोण असणार रे? अल्काइन. But halogenation of alkane is not a suitable method for the preparation of alkyl halide. Why? असं काय बोललो? Because in this reaction, monohalogen compound, mixture of monohalogen compound and polyhalogen compound is formed. जसं बघा, for example, we consider the example of CH4. मिथेन घेतलं फॉर एक्झाम्पल, क्लोरिनेशन केलं, सीएल केला, फॉर्मेशन काय मिळणार सांगा मला? रिप्लेसमेंट एच करायला एक हायड्रोजन CH3Cl. मिळणारा कंपाऊंड कुठला मिळाला तुम्हाला? मोनो. हा CH3Cl पुन्हा तुमच्या Cl बरोबर ऍड करा, काय मिळणार मला? ह्यातला एच रिप्लेस करा, काय ना? CH2. बरोबर का? एच ऐवजी Cl आणा, काय ना सांगा? CH2Cl2 डायहायड्रोजन कंपाऊंड. पुन्हा Cl बरोबर ऍड करा, कंपाऊंड काय मिळणार बघा? CHCl3. पुन्हा कंपाऊंड Cl बरोबर ऍड करा, काय मिळणार बघा? CCl4. म्हणजे मिक्सचर ऑफ मोनोहॅलोजन कंपाउंड अँड डाय ट्राय पॉलीहॅलोजन कंपाउंड इज फॉर्म. सो इन दिस रिएक्शन आपल्याला प्रिपेअर काय करायचं आहे? अल्किल हॅलाइड. अल्किल हॅलाइड प्रिपेअर होतंय, पण त्याच्याबरोबर पुन्हा मोनो कंपाउंड होतंय, डाय कंपाउंड तयार होतंय, पॉली कंपाउंड होतंय. सो दिस इज डिफिकल्ट टू सेपरेट. बरोबर का? आपल्याला फक्त अल्किल हॅलाइड पाहिजे, पण ह्याच्यामध्ये हॅलोजिनेशन ऑफ अल्किल मध्ये हे अल्केन आहे, हॅलोजन ऍड केला, सीएल केला, म्हणजे हॅलोजिनेशन ऑफ अल्केन मध्ये काय होते? मिक्सचर ऑफ मोनोहॅलोजन कंपाउंड अँड पॉलीहॅलोजन कंपाउंड तयार होते. म्हणून लक्षात घ्या, हॅलोजिनेशन ऑफ अल्केन इज नॉट सुटेबल मेथड फॉर द प्रिपरेशन ऑफ अल्कील हॅलाइड. ओके, रिझन तुमच्या लक्षात असलं पाहिजे. बिकॉज इन दिस रिएक्शन हॅलोजिनेशन ऑफ अल्केन, इन हॅलोजिनेशन ऑफ अल्केन मिक्सचर ऑफ मोनोहॅलोजन कंपाउंड अँड पॉलीहॅलोजन कंपाउंड इज formed. That's why this is the halogenation of alkane is not suitable method for the preparation of alkyl halide. Okay, मग आपल्याला कोणापासून तयार केलं पाहिजे बघा? अनसॅच्युरेटेड अल्कीन, अनसॅच्युरेटेड हायड्रोकार्बन पासून तयार केलं पाहिजे. ओके, मग त्याच्यामध्ये अनसॅच्युरेटेड हायड्रोकार्बन पासून तयार करायचं असेल तर आपल्याला इथं आहे त्याच्यामध्ये by addition of hydrogen halide to alkene. By addition of hydrogen halide to alkene. Okay, by addition of hydrogen halide to alkene. Okay, मग आता addition of hydrogen halide to alkene, alkene मध्ये दोन टाइप आहे पुन्हा. बरोबर का? एक कुठला सांगा मला? बाय एडिशन ऑफ हायड्रोजन हॅलाइड टू सिमेट्रिकल अल्कीन. सिमेट्रिकल अल्कीन बघा, वी कन्सिडर द एक्झाम्पल ऑफ सिमेट्रिकल अल्कीन. जसं एक्झाम्पल घेणार सांगा मला, हे लिहिलेलं एक्झाम्पल सिमेट्रिकल आहे का बघा? CH2 डबल बॉन्ड CH2 react with HBr. बरोबर का? सो याच्यामधला दिस सिमेट्रिकल डबल बॉन्डच्या डाव्या साईडला एक सारखा उभा, डबल बॉन्डच्या उजव्या साईडला एक सारखा इक्वल आहे. ओके, सो हेन्स नेम ऑफ द कंपाउंड इथिलीन. You have to study in 11th standard. Or this name ethene react with HBr. बरोबर का? H इकडे ऍड केलं, H इकडे ऍड केलं तरी पण चालेल. बरोबर का? सिमेट्रिकल अल्कीन आहे, H इकडे ऍड करा, कुठला ग्रुप सांगा मला? CH3 बॉन्ड CH2 बॉन्ड Br. नेम ऑफ कंपाउंड इथाइल. Br आहे म्हणून काय नाव देणार बघा? ब्रोमाइड. नेम ऑफ कंपाउंड इथाइल ब्रोमाइड. Okay, another example we consider. Another example we consider of CH2 double bond CH2 react with HCl hydrogen halide, then it is converted into CH3 CH2Cl. I इकडे ऍड केला तरी चालतो, इकडे केला तरी चालतो. I इकडे ऍड करा, काय ना CH3 डबल बॉन्ड होणार CH2
Cl ऍड करा. कंपाऊंड काय आलं बघा CH3 CH2 Cl. हे म्हणते कंपाऊंड इथाइल. Cl असेल तर कंपाऊंड नाव द्या क्लोराइड. हे म्हणते कंपाऊंड इथाइल क्लोराइड. या ठिकाणी इथिल ब्रोमाइड असेल तर त्याला नाव द्या ब्रोमोइथेन. इथिल क्लोराइड असेल तर त्याला नाव द्या क्लोरोइथेन. ओके. त्याच पद्धतीने दुसरे पण एखादा आपण एक्झाम्पल एखादं सिमेट्रिकल तुम्ही सांगू शकता का बघा. एखादं एक्झाम्पल सांगा बघा. कुठलं येणार एक्झाम्पल. हे पण एक्झाम्पल चालू शकते का बघा. CH3 CH डबल बॉन्ड CH CH3 प्लस HBr. So this is the symmetrical alkene. Okay. H बघा डबल बॉन्डच्या डाव्या साईडला एकसारखा ग्रुप आहे. डबल बॉन्डच्या उजव्या साईडला दिस इज द symmetrical alkene. Symmetrical आहे. डबल बॉन्ड इक्विव्हॅलेंट पोझिशन आहे. Symmetrical झालं. ओके. कंपाऊंड नाव द्या ब्यूट. कुठे लिहा नंबर should begin from that end of chain which nearest to the double bond. नंबर कुठे लिहा सगळं सांगतो. Number should begin from that end of chain which is nearest to the double bond. जिकडून तुमचा डबल बॉन्ड जवळ असेल तिकडून नंबर लिहा. समजा इकडून दिलं तर दुसरा प्रश्न येतो, इकडून दिलं तर दुसरा प्रश्न येतो. 1 2 3 4 1 2 3 4. कुठल्या प्रश्नाला दुसऱ्या म्हणून नाव काय देणार सांगा. ब्यूट डॅश 2 डॅश ENE. ENE का तर कुठला बॉन्ड आहे सांगा डबल. ओके. मग या ठिकाणी हा H हित ऍडिशन केला तरी चालतो. Br हित ऍडिशन केला तरी चालतो. ओके. कुठल्याही पद्धतीने कसे ऍडिशन करा सांगा बघू. कसं येणार CH3 सांगा CH आहे इकडे Br ऍड करा, इकडे H ऍड करा. सांगा काय येणार Br डॅश कुठला ग्रुप CH2 CH3. आता येणार अल्किल येणार हे ओळखा. काय ओळखा कुठला आहे Br ज्या कार्बन आहे तो कार्बन कसला किती कार्बन आले बघा 1 आणि 1 2. म्हणजे नाव काय देणार सेकंडरी. कार्बन किती आहे 1 2 3 आणि 1 4. नाव काय देणार सेकंडरी ब्युटाइल ब्रोमाइड. सेकंडरी ब्युटाइल ब्रोमाइड. ओके. म्हणजेच काय ह्याच्यावरून आपल्याला लक्षात आलं पाहिजे by addition of hydrogen halide to symmetrical alkene. Okay. By addition of hydrogen halide to symmetrical alkene it gives the only one product. बघा symmetrical alkene मध्ये हायड्रोजन halide ऍड केलं की आपल्याला प्रोडक्ट किती मिळतो 1. ओके. बघा इथिल ब्रोमाइड मिळाला, इथिल क्लोराइड मिळाला, सेकंडरी इथिल ब्रोमाइड मिळाला और ह्याला आपण नाव देतो ब्रोमोइथेन, ह्याला नाव देतो क्लोरोइथेन, ह्याला नाव काय देणार सांगा 2 ब्रोमो ब्युटेन. बघा नंबर should be done from that end of chain which is nearest to the halogen atom. पुढील नाव देणार सांगा नंबरिंग कुठे देणार जिकडून तुमचा हायड्रोजन जवळ आहे. ह्याला नंबर द्या 1, ह्याला द्या, ह्याला 1 द्या, ह्याला 2 द्या, ह्याला 3 द्या, ह्याला 4 द्या. ओके. नंबरिंग काय सांगा 2 ब्रोमो ब्युटेन. ओके. ऑर्डर ऑफ रिएक्टिविटी फॉर हायड्रोजन इज सेकंड आहे. ऑर्डर ऑफ रिएक्टिविटी काय सांगा रे. ऑर्डर ऑफ रिएक्टिविटी HR greater than reactivity, higher reactivity, then HBr, then नंबर HCl. असं का हिची रिएक्टिविटी का जास्त आहे कारण आयोडीनची साइज आहे जास्त आहे. आयोडीनची साइज जर जास्त असेल तर हा बॉन्ड काय होणार लवकर ब्रेक होणार. ओके. लवकर जर ब्रेक होत असेल तर त्याची रिएक्टिविटी काय असती जास्त. बरोबर का. म्हणून H आणि हा HCl ची साइज या तिन्हीच्या तुलनेत Cl ची साइज काय आहे कमी. बरोबर का. कमी आहे, कमी साइज आहे. बरोबर का. कमी साइज आहे म्हटल्यानंतर बॉन्ड ब्रेक व्हायला काय होणार वेळ लागणार आहे. बरोबर का. मग या ठिकाणी बॉन्ड ब्रेक व्हायला वेळ लागणार म्हटल्यानंतर या ठिकाणी Cl ची रिएक्टिविटी काय असणार कमी असणार. म्हणून HR इज ग्रेटर दॅन HBr ग्रेटर दॅन HCl. ओके. या ठिकाणी ऑर्डर ऑफ रिएक्टिविटी फॉर हायड्रोजन ऍसिड आपण पहिल्या दिवसात धरला HR ग्रेटर दॅन HBr ग्रेटर दॅन okay. So this is the by addition of hydrogen halide to symmetrical alkene. Okay. तसं सेम बघा आपण काय बनणार सांगा by addition of hydrogen halide to काय बनणार आहे आता unsymmetrical alkene. Unsymmetrical by addition of hydrogen halide to unsymmetrical
unsymmetrical alkene. By addition of hydrogen halide to unsymmetrical alkene. Okay. Addition of hydrogen halide to unsymmetrical alkene, it gives the two product. जसं by addition of hydrogen halide to symmetrical alkene, it gives only one product. तसे याच्यामध्ये एक प्रोडक्ट मिळणार कुठला मेजर, एक कुठला मिळणार मायनर. दिस कॅन बी आयडेंटिफाइड बाय अकॉर्डिंग टू सगळ्यांना माहिती आहे कुठला रे मार्कोनिकॉव्स. Okay, according to Markovnikov, this is the Russian scientist. Okay, he states that, for example, addition of hydrogen halide to unsymmetrical alkene. We have taken the example of propene, CH3CH double bond CH2. Name of the compound propylene or propene. Propylene, this is the common name. Propene, so this is the IUPAC's name. React with our HBr according to which rule? Markovnikov's rule. Okay, when लक्षात पाठांतर करू नका, पाठ करायचं नाही, व्यवस्थित लक्षात ठेवायचं. हा HBr आहे, unsymmetrical reagent आहे. So this is the positive part, so this is the negative part. Partial delta positive, delta negative. Okay, when okay का unsymmetrical example बघा सांगायचं. When unsymmetrical alkene adds to unsymmetrical reagent, then unsymmetrical reagent code HBr, then negative part of the reagent, याच्यामधला negative part code रे Br, negative part of reagent which get attached to that unsaturated carbon which carries less number of hydrogen atom. मग याच्यामधला unsaturated carbon कोण रे हा CH आणि हा CH2. याच्यामध्ये लेस हायड्रोजन कोण आहे सांगा मला CH ला. ओके, म्हणजे मला सांगा यातला Br कशाला भेटणार CH ला, म्हणजे याच्यामध्ये आपल्याला प्रोडक्ट मिळणार आहे कुठला मिळणार सांगा मला. ओके, जर समजा हा H आपण कशाला अटॅचमेंट करणार सांगा या CH2 ला, Br कशाला अटॅचमेंट करणार सांगा या CH ला, म्हणजे कंपाऊंड आपल्याला मिळणार कुठे सांगा दोन पद्धतीचे कंपाऊंड मिळणार. कसे कंपाऊंड दोन मिळणार सांगा. जर समजा हा Br तुम्ही इथं अटॅचमेंट केला बरोबर, याची अटॅच केला तर आपल्याला मिळणार प्रायमरी अल्किल हॅलाइड याने प्रोपील ब्रोमाइड मिळणार. जर Br आपण इथं अटॅचमेंट केला बरोबर, जो कंपाऊंड हा रूल फॉलो करत असेल बरोबर, तो कसला प्रोडक्ट असणार मेजर. जो करत नसेल तो कुठला प्रोडक्ट असणार मायनर. मला सांगा मेजर प्रोडक्ट कुठला असणार सांगा. हा Br प्लस CH अटॅच करा, सांगा कुठला असणार CH3 बोला CH अटॅचमेंट काय करणार Br डॅश कुठला मिळणार CH3. ये मग कंपाऊंड सगळे पटपट Br. ओके, Br या ठिकाणी सेकंड पोझिशनला आहे बरोबर. सेकंड कार्बनला बघा हा CH ग्रुप आहे, म्हणून नाव काय देणार आयसो. 1 मिथाइल ग्रुप असेल तर आयसो. 3 कार्बन आहेत म्हणून काय म्हणणार प्रोपाइल. Br आहे म्हणून काय म्हणणार ब्रोमाइड. किंवा हाय लिव्हिंग अल्किल हॅलाइड कुठला आहे सांगा सेकंडरीच का. तर हायड्रोजन ज्या कार्बनला आहे तो कार्बन कुठला आहे सांगा मला सेकंडरी. ह्याला सेकंडरी कार्बन का म्हणायचं, पण हा कार्बन किती कार्बन आहे बघा 1 1 2, म्हणून याला नाव काय देणार बघा एक तर आयसोप्रोपिल ब्रोमाइड म्हणा, और ह्याला नाव द्या सेकंडरी प्रोपिल ब्रोमाइड. और आयटीस नंबरचं काय देणार कुठला क्वेश्चनला 1 2 3 1 2 3 Br कुठला क्वेश्चन आहे सांगा मला दुसऱ्या. एक तर नाव मला द्या काय ना 2 ब्रोमोप्रोपेन किंवा त्याला नाव द्यायचं आयसोप्रोपिल ब्रोमाइड. ओके, और 2 ब्रोमो प्रोपेन आइसोप्रोपिल ब्रोमाइड और काय नाव द्यायचं 2 ब्रोमो प्रोपेन. ओके, नेक्स्ट. सो दिस इज ऑल्सो कॉल्ड एज कसला प्रोडक्ट सांगा आपण मेजर. ओके, सो दिस कंपाउंड फॉलोज द मार्कोनिकॉव्स रूल. ओके, देन अनदर समजा Br जर या CH2 अटॅचमेंट केला सांगा कंपाउंड आणि हा H अटॅचमेंट करा कसे ना प्रायमरी येते बघा हा CH3 CH करणार CH2 काय ना Br कंपाउंड नाव द्यायचं N प्रोपाइल ब्रोमाइड. N प्रोपाइल ब्रोमाइड और 1 ब्रोमो प्रोपेन. N प्रोपिल ब्रोमाइड और 1 ब्रोमो प्रोपेन. बघा हॅलोजन ज्या कार्बनला अटॅचमेंट आहे तो कार्बन कुठला आहे बघा द्या प्रायमरी. यालाच प्रायमरी का म्हणायचं, हा कार्बन किती कार्बन आहे फक्त एकाच. ओके, मग या ठिकाणी हा N प्रोपिल ब्रोमाइड आला. N म्हणजे स्ट्रेट चेन कंपाउंड नॉर्मल चेन N प्रोपिल ब्रोमाइड और
1 ब्रोमोप्रोपेन हा जर मेजर आला असेल बरोबर का तर हा कसला प्रोडक्ट असा मला कसला आला मायनर ओके सो दिस इज द मार्कोनिकॉप्स रूल and another anti-Markovnikov rule okay so this is the symmetrical so this is the unsymmetrical alkene variation of hydrogen halide to unsymmetrical alkene according to Markovnikov rule and anti-Markovnikov rule it is also called as peroxide effect because this reaction takes place in presence of peroxide okay reaction आपण peroxide च्या in presence घेतली तर त्याला आपण नाव का देतो peroxide effect okay आणखी एकदा रिपीट करू बघा व्हॉट इज द स्टेटमेंट ऑफ Markovnikov rule काय सांगितलं सांगा when unsymmetrical reagent adds to unsymmetrical alkene unsymmetrical का डबल बॉन्ड चा साइडला वेगळा ग्रुप आहे डबल बॉन्डच्या उजव्या साइडला वेगळा ग्रुप आहे unsymmetrical alkene then the negative part of reagent which get attached to that unsaturated carbon it carries less number of hydrogen atom called Markovnikov rule okay so this is the major product so this is the minor product okay अगर राहिला कुठला म्हणून सांगा मला anti Markovnikovs or it is also called as peroxide effect or so this rule discovered by Kharash and Mayo hence so these effects are also called as Kharash Mayo effect okay anti Markovnikov's rule it is also called as peroxide effect okay we consider the example of unsymmetrical alkene okay unsymmetrical alkene let's go त्या काय नाव बघा unsymmetrical alkene CH3CH double bond CH2 name of the compound propylene or propane reacts with HBr according to anti-Markovnikov rule anti-Markovnikov rule असेल तर in presence कोण घेणार तुम्ही peroxide एक तर तुम्ही बेंझॉइल पेरॉक्साइड घ्या किलो स्टँडर्ड मध्ये आपण दाखवले बघा बेंझॉइल पेरॉक्साइड और कोण घ्या H2O2 घ्या peroxide कोण रे हायड्रोजन peroxide okay when these reaction takes place in presence of peroxide hence these reactions are or these effects are called as peroxide effect or anti-Markovnikov rule okay आता लक्ष द्या anti-Markovnikov rule it is contrary to opposite to Markovnikov rule मार्कोनिकच्या अपोजिट सांगायचं बरोबर का म्हणजे याच्यावरून साधा शब्द तुमच्या जो मार्कोनिकॉव रूल नुसार मेजर प्रॉपर्टी असेल तो पेरॉक्साइड इफेक्ट किंवा अँटी मार्कोनिकॉव रूल नुसार काय असणार सांगा जो